मित्रांनो, या आठवड्यामध्ये मराठी रंगभूमीवरचं एक अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व ज्यांनी या जगाचा निरोप घेतला ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री दिग्दर्शिका विजया मेहता. मित्रांनो, ज्या वेळेला आपण विजया मेहता यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला आठवतं ते झिम्मा हे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र. आणि मुख्य म्हणजे प्रायोगिक रंगभूमीची, समांतर सिनेमाची सुरू केलेली चळवळ हे आपल्याला लक्षात येतं. अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मुख्य म्हणजे त्या एक उत्तम शिक्षिका, मार्गदर्शिका होत्या. त्यांच्याकडून अनेकांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेले आहे. मुळात बाई म्हणूनच त्यांना हाक मारलं जायचं अतिशय आदरानं. आणि विजया मेहता म्हटल्यानंतर आपल्याला हा सगळा त्यांचा जीवनपट आठवायला लागतो. स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नैसर्गिक आपत्ती हा विषय घेऊन फार कमी चित्रपट आले असतील. मुळात म्हणजे मराठीमध्ये असे चित्रपट आलेलेच नाहीयेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीवर आधारित पहिला मराठी चित्रपट म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागेल एक होतं माळीण या चित्रपटाचा. या चित्रपटाचा टीझर हा नुकताच प्रदर्शित झालेला आहे आणि 24 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 30 जुलै 2014ला जी हृदयद्रावक घटना घडली त्या हृदयद्रावक सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. आणि त्यामुळे या चित्रपटाचा टीझर बघून कमालीची उत्सुकता वाढलेली आहे की कसा असेल हा चित्रपट. टीझरचा रिव्ह्यू तुम्ही बघू शकता आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सवर. शिवराज अष्टक हे एक मिशन घेऊन आपल्या समोर आलेले आहेत दिग्पाल लांजेकर. आणि आतापर्यंत शिवराज अष्टक मधले 6 चित्रपट आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आणि आता नुकतीच शिवराज अष्टक या मालिकेतल्या 7व्या पुष्पाची घोषणा करण्यात आली. आणि हा सोहळा सुद्धा अतिशय दैदिप्यमान असा झाला. मुख्य म्हणजे हे 7वं पुष्प कोणतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची माहिती देणार. मुळात भारतीय आरमाराचे जनक असं सुद्धा आपण म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि मुळात आरमार निर्मितीची गरज का होती, समुद्रामधून कोणत्या आक्रमणांचा धोका होता आणि त्यापासून आपलं साम्राज्य सुरक्षित राहायला पाहिजे ही जी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती त्याचं चित्रण करणारा दर्या भवानी हा चित्रपट 15 जानेवारी 2027 ला आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्या संदर्भातला अतिशय देखणा सोहळा साजरा झाला. आणि त्याच दिवशी शिवरायांचा छावा हा एक अभिनव प्रयोग सुद्धा सादर करण्यात आला. येत्या 10 जुलैला आपल्या भेटीला येणार आहे तुला पाहता हा एक नवा कोरा मराठी चित्रपट, जो म्युझिकल चित्रपट असं म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेला होता. अनेक वर्षानंतर अभिनेत्री निशिगंधा वाड देऊळकर या मराठी चित्रपटात पुनरागमन करत आहेत. त्याचप्रमाणे दीपाली विचारे या नृत्य दिग्दर्शिका अभिनेत्री म्हणून या चित्रपटात येत आहेत. तसंच अनेकांचा हा पहिला नवा कोरा मराठी चित्रपट असणारे नचिकेत लेले हा गायक अभिनेता, त्याचा हा पहिला चित्रपट आहे अभिनेता म्हणून. त्याचप्रमाणे त्याच्या जोडीला मानसी पाटील आहे, तिचा सुद्धा अभिनेत्री म्हणून हा पहिला चित्रपट आहे. पल्लवी अजय आणि स्वप्नील परजणे हे सुद्धा या चित्रपटात पदार्पण करत आहेत. आणि मुख्य म्हणजे इला भाटे आणि सतीश पुळेकर, आनंद काळे अशी भली मोठी फौज या चित्रपटात आहे. आणि अतिशय दणक्यात हा सोहळा साजरा झाला. आणि रोहन रोहन यांचं जे संगीत चित्रपटाला या चित्रपटात तब्बल 1 नाही 2 नाही तर 8 गाणी आहेत. आणि हे सगळं त्या प्रसंगी सांगण्यात आलं. आणि काही गाणी ही ऐकवण्यात सुद्धा आली सर्वांना. या गाण्यांवरती सध्या अनेक रील्स सुद्धा बनत आहेत. हे आगामी चित्रपटाचं यश म्हणायला हवं. जुलै महिन्यात प्रदर्शित होणारा आणखीन एक महत्वाचा मराठी चित्रपट म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया. स्ट्रगलर साला ही वेब सिरीज भन्नाट गाजली आणि ही सगळी टीम पुन्हा एकदा नव्याने भेटीला येते मोठ्या पडद्यावर. मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटात गोव्याची पिकनिक दाखवण्यात आलेली आहे. आणि मस्तपैकी या चित्रपटाच्या गाण्यांचा अनावरण सोहळा साजरा करण्यात आला ठाणे इथल्या मॉलमध्ये. आणि कुशल बद्रिके, अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर, विजू माने सगळीच टीम, अभिजित चव्हाण ही सगळीच टीम त्या गाण्यांवरती ठेका धरत होती मॉलमध्ये. आणि भन्नाट किस्से सुद्धा या प्रसंगी सांगण्यात आले की ह्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे. त्यामुळे उत्सुकता आहे की मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट कसा असेल त्याची. पण मुख्य म्हणजे या चित्रपटातली गाणी या प्रसंगी सादर करण्यात आली संगीत अनावरण सोहळ्यामध्ये. आणि डार्लिंग आणि लागले ही जी गाणी आहेत त्या गाण्याची झलक सुद्धा लोकांना पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली. मध्यंतरी स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह गर्जना केली होती की लवकरच येत्या 3 महिन्यामध्ये 8 नवीन कार्यक्रम, मालिका आणि काही कार्यक्रम घेऊन ही वाहिनी येणार आहे.
आणि 29 जून पासून स्टार प्रवाह वाहिनीवरती विसरू नको तू मला ही मालिका सुरू झालेली आहे. मुख्य म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने या मालिकेतील प्रमुख जोडी शाल्व किंजवडेकर आणि तन्वी मुंडले हे दोघेही जण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलेले होते प्रमोशनला. विलेपार्लेच्या साठे महाविद्यालयात हे दोन कलाकार आले होते. त्याचप्रमाणे गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयात सुद्धा ते प्रमोशनसाठी गेलेले होते आणि सर्व कलाकारांनी एकत्र या मालिकेचा पहिला भाग बघितला शूटिंगच्या ठिकाणी. त्याला सुद्धा खूप उपस्थिती लाभली. सगळ्यांची भर पावसात सुद्धा अनेक जण उपस्थित होते. विसरू नको तुम्हाला या टीमला आमच्या शुभेच्छा. मित्रांनो, इठा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि उत्सुकता कमालीची वाढली. पण आता या संदर्भात एक वेगळा वाद निर्माण झालेला आहे. अखिल भारतीय तमाशा परिषदेने एका गोष्टीला हरकत घेतलेली आहे की इठा का, विठाबाईंचं नाव विठा होतं तर ते तुम्ही इठा का, तर चित्रपटाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. नाहीतर आम्ही आंदोलन करू असंही काही व्हिडिओतनं आपल्या समोर येतं. आता बघूया की इठा चित्रपटाचं नाव हे इठा राहतंय का ते विठा केलं जाते. मित्रांनो, अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स. आणि हो, आतली बातमी तुम्ही दर शुक्रवारी आमचे एपिसोड बघू शकता. आणि त्यामुळे या एपिसोड बद्दल काय वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशनला.